Kindly make it a practice. कृपया हे सरावात आणा. Wherever you go and whenever you go, you have your own full Bible with you. तुम्ही कुठेही जाता आणि केव्हाही जाता, तुमच्या सोबत तुमचे स्वतःचे संपूर्ण बायबल असावे. Generally speaking, सर्वसाधारणपणे those who have no Bibles in our meeting in India, they are put to shame 174 times. भारतातील आमच्या सभेत ज्यांच्याकडे बायबल नसते त्यांना 174 वेळा लज्जित केले जाते. Because in Psalm 119, there are 174 verses only about the Bible. कारण स्तोत्र 119 मध्ये फक्त बायबल विषयी 174 वचने आहेत. What a blessing we receive. काय आशीर्वाद आपण प्राप्त करतो, What power we can experience. काय शक्ती आपण अनुभवू शकतो, What joy we can experience काय आनंद आपण अनुभवतो by honoring and by obeying the word of God. देवाच्या वचनाचा आदर करून आणि त्याचे पालन करून. Same thought repeated 174 times. एकाच विचाराची 174 वेळा पुनरावृत्ती झाली आहे. So those who know Bible in the meeting, will you kindly oblige us by feeling ashamed this evening? 174 times. म्हणून सभेत ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांच्याकडे आजच्या सायंकाळी 174 वेळा लाज वाटेल असे पाहिले जाईल. And those in God's service and no Bible, double times, 348 times. आणि जे देवाची सेवा करणारे त्यांच्याकडे बायबल नसेल तर त्यांना दुप्पट वेळा म्हणजे 348 वेळा. Please make it a practice. कृपया हे सरावात आणा. Wherever you go, be sure you have your Bible with you. तुम्ही जिथे जाल तिथे तुमचे बायबल तुमच्यासोबत असल्याची खात्री करा.